DC सिरीज मोटर सप्लाय देऊन चालू केली होती आणि त्यावेळेला त्याचं वाढलेल्या व्होल्टेज प्रमाणे स्पीडवर होणारा परिणाम हा बघितला होता। आता आपण आज DC शंट मोटरला सप्लाय देणार आहोत आणि त्याचा स्पीड आणि व्होल्टेज याच्यावर काय परिणाम होतो त्याचा अभ्यास करणार आहोत। आता आपल्याला माहिती आहे DC शंट मोटर ज्या वेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला DC शंट मोटर म्हणजेच आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग ही एकमेकांच्या पॅरलल जोडलेली असते। शंट मोटरची जी फील्ड वाइंडिंग असते जिला शंट फील्ड म्हणतात, ही शंट फील्ड वाइंडिंग ही पातळ तार आणि जास्त वेळ दिलेली असते, त्यामुळे तिचा जो विरोध असतो तो जास्त असतो आणि ही आपण पॅरलल जोडलेली असल्यामुळे ह्या मोटरला जो फील्डला सप्लाय मिळतो तो कंटिन्यू म्हणजे व्होल्टेज हे कायम मिळत असतो। जसं सिरीज मोटरमध्ये मात्र लोड प्रमाणे बदलत असतं तसं नाही, ह्या ठिकाणी शंट मोटरच्या फील्ड वाइंडिंगला कॉन्स्टंट सप्लाय मिळत असल्यामुळे त्याच्यामध्ये निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे कॉन्स्टंट असतात म्हणजे स्थिर असतात। आणि आपल्याला माहितीच आहे की DC मोटरचा वेग हा बॅक EMFच्या समप्रमाणात आणि चुंबकीय क्षेत्राच्या व्यस्त प्रमाणात बदलतो। बॅक EMF कुठे निर्माण होतो? आर्मेचर वाइंडिंगमध्ये निर्माण होतो, आर्मेचरमध्ये निर्माण होतो आणि चुंबकीय क्षेत्र हे फील्ड वाइंडिंगमध्ये निर्माण होत असतं। तर त्या चुंबकीय क्षेत्र निर्माण होणाऱ्या फील्ड वाइंडिंगला आपण पॅरलल सप्लाय देत असल्यामुळे तिथे चुंबकीय क्षेत्र हे स्थिर असतात, त्यामुळे जनरली DC शंट मोटर हिला स्थिर वेगाची मोटार असं म्हणतात। आता ह्या मोटारचं कनेक्शन आपण या ठिकाणी करूया। तर सर्वप्रथम सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे पॉझिटिव्ह वायर ही आर्मेचरच्या एका टोकाला जोडायची आहे, निगेटिव्ह वायर ही सुद्धा आर्मेचरच्या दुसऱ्या टोकाला जोडायची आहे, म्हणजे या ठिकाणी आपण आर्मेचर पॅरललमध्ये जोडलेला आहे आणि त्याला पॅरललमध्ये शंट फील्ड वाइंडिंग जोडायची आहे। सर्किट डायग्राम प्रमाणे कनेक्शन झाल्यानंतर ते एकदा तपासून बघायचे आहेत, कनेक्शन घट्ट करायचे आहेत आणि नंतर सप्लाय चालू करायचा आहे। मोटर चालू झालेली आहे। सुरुवातीचा जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेजची नोंद घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे स्पीड मोजायचा आहे। स्पीड मोजून व्होल्टेज वाढवून परत दुसरी रीडिंग घ्यायची आहे। अजून थोडा व्होल्टेज वाढवून ओके 700। आपल्या असं लक्षात येते की जसजसं DC शंट मोटरचं व्होल्टेज वाढवलं तरी सुद्धा त्याच्या वेगामध्ये अति जास्त फरक पडत नाही, म्हणजे DC शंट मोटर ही स्थिर वेगाची मोटर आहे, त्याचा तसा वेगावर परिणाम होत नाही, कारण शंट फील्ड वाइंडिंगला जो सप्लाय मिळतोय तो कॉन्स्टंट मिळतोय पॅरलल जोडलेले असल्यामुळे। जसं सिरीजमध्ये जो फरक जास्त पडला होता या ठिकाणी शंट फील्डमध्ये मात्र तसा फरक पडलेला नाही आहे। आणि एक लक्षात ठेवा, हे मॉडेल असल्यामुळे आपण याला डायरेक्ट सप्लाय दिलेला आहे। जनरली आपण सिरीज मोटर असेल शंट मोटर असेल या मोटरना आपण स्टार्टर वापरूनच सप्लाय देत असतो। हे मॉडेल असल्यामुळे या ठिकाणी आपण तसा डायरेक्ट